फायनली रोमानामध्ये भाकरी तर काय अजून भेटली नाही, पण नशिबानं पोळ्या तरी आज नक्कीच खायला भेटणार. दाखवतो तुम्हाला. आज पोळ्याचा बेत केलाय. उद्या आहे बेंदूर, पण उद्या वर्किंग डे असल्यामुळे आम्हाला उद्या काय करता येत नाही. आज संडेचा प्लॅन केलाय. कशी झाल्या दाखव. स्पेशल सांगलीतनं डायरेक्ट थेट रोमान्यामध्ये आचार्य बोललोय आपण. पोळ्या बिळ्या टॉपचा विषय करतोय गडी. पण आज त्याच्यामुळे काय होईना, 2 वर्षांना आम्हाला पहिल्यांदा रोमान्यामध्ये पोळ्या खायला भेटायला लागल्या. त्यामुळे आता शेवटी नशीब उलगडलंय आमचं. सांगलीचा वाघ कसा पोळ्याला वाटतोय, त्याला खतरनाक बरं. हे त्याला पूर्ण वगैरे असलं परफेक्ट बनवलंय ना, शपथ मी आता जरा खाल्लं तर मम्मीची आठवण आली मला. आता पोळी बिळी अशी लाटतोय गडी, काय बोलायलाच नको. पिठातल्या पोळ्या गेल्या गाड्या म्हणला मी तेलातल्या करणार नाही, पिठातल्या करणार आहे. पोळी बाकी पोळी झाल्या बरं, काही म्हण. निशांतमुळे आज आम्हाला पोळी खायला भेटली रोमान्यामध्ये. सांगलीच्या वाघानं शेवटी केलं. काल रात्री म्हणला काय उद्या, पण उद्या मी पोळ्या करणारच. शेवट झाल्या पोळी. तर हे शाक केली आपण, सेम मम्मीनं सांगितलं पण शाक खतरनाक झालं. मी जरा टेस्ट केली, त्यात काही विषय नाही. आपल्या घरच्या 32 शिराच्या कुरवड्या मम्मीच्या हातच्या मम्मीने येताना आता आपल्याला दिलत्या इंडियाजनं. कुरवड्या खतरनाक मध्ये टॉप मध्ये विषय झाला. त्याचबरोबर इकडे आपण जिरा राईस देखील केलाय. एकच नंबर, एक नंबर. शीत पण केली आपण. कुरवडे आहे, बटाटे भाजी थोडी गुळवणी आहे. एक नंबर बेस्ट झालेला, एक नंबर. तर हा सगळा उपन्यास एकमेव माणसामुळे आज आम्हाला रोमान्यामध्ये पोळी खायला भेटत्या, दाखवतो. म्हणजे हा आपला सांगलीचा वाघ निशांत आवळे, ह्याच्यामुळे आज आम्हाला रोमान्यामध्ये पोळी खायला भेटल्या. सगळ्यांना महाराष्ट्रीयन बेंद्राच्या खूप खूप शुभेच्छा आणि पोळ्या खायला या. पण पोळीनंतर सगळ्यात काळजाचा विषय म्हणजे हे असं भाताबरोबर कुरवडी खायला. टू गुड.